आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी, आजी मला माफ करा। तुम्ही जे काय ऐकलं ते सगळं खरं आहे, पण त्यामागचा अर्थ आणि उद्देश वेगळा होता। हवं तर मी सगळं तुम्हाला ओठ आजी, ओठ म्हटला ना तुला। आजी वा निलांबरी वा। तुझ्या सासऱ्याच्या भाषेत सांगायचं तर एकदम 100 नंबरी बोललीस तू। खरं तर तुझे शब्द आणि तुझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा असता ना, मला खूप राग आला असता। पण नाही, आज मला तुझा खरंच अभिमान वाटतोय। ए निलांबरी, अशी भूताला पाहिल्यासारखं काय पाहतेस माझ्याकडे? मी खरं तेच बोलते। चल बैस, बैस म्हटलं ना। खरं तर निलांबरी, मला असं कुणीतरी हवं होतं ज्याचा माझ्या इतकाच टोकाचा राग असेल त्या अवलक्षणेवर। पण आपल्या अख्ख्या काळे पाटील कुटुंबात एकही नमुना माझ्या बरोबरीने राग करणारा नाही त्या अवलक्षणेवर। सगळे एक जात बघ्याच्या भूमिकेत बसलेले आहेत। पण आज गाडे पाटील घराण्याचा मान तू राखलास। मला साथ दे। एक गोष्ट लक्षात ठेव निलांबरी, तुझ्या मनात त्या अवलक्षणे विरुद्ध जी आग धगधगते ना, जे मी तुझ्या डोळ्यात पाहतेय, ते कधीही विझू देऊ नकोस। मला साथ दे। आपण दोघी मिळून त्या अवलक्षणेला तिची जागा दाखवूया आणि मग बघ, गाडे पाटील घराण्याच्या सुनेचा खरा मान फक्त आणि फक्त तुला असेल। हा माझा शब्द आहे। देशील मला साथ? आई सुद्धा असतील का आपल्या सोबत? रेणुकाष्णाने आपल्या सोबत। तिला हे जमणार नाही, तिचा तो पिंडही नाही। आपला सिद्धू आणि ती अवलक्षणा तिच्याशी गोड बोलून बोलून आपलंसं करून टाकतील। अगं आपल्यासारखी दूर तर नाहीये ती। आणि सिंचना? निलांबरी, अगं ही सिंचना म्हणजे 2 दिवसाची पाहुणी, आणि जी मुलगी घरच्यांचा विश्वासघात करून पळून जाते तिच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्या अवलक्षणेला घरातून बाहेर काढण्याचा विडा आपल्या दोघींना उचलायचा आहे। आता आपलं फक्त एकच ध्येय असेल निलांबरी, काळे पाटलांच्या घरातून त्या अवलक्षणेची हकालपट्टी। बस। आजी, तुम्ही फक्त हुकूम करा, तो मी बजावला समजा। तू
काय होऊन बसलं रे? तू बाळा, असा एकही दिवस नाही गेला रे की मी तुझ्याशी बोलले नाही. आणि बघ ना, आता मी इतक्या दिवसानंतर तुझ्याशी बोलायला आले आणि तू झोपलायस. हल्ली आपण एकमेकांच्या समोर येतो ते फक्त वाद घालण्यासाठीच. एकमेकांच्या मनात मस्त कडवटपणा भरलाय. एकमेकांची सतत मनं दुखावतोय. जन्माला आल्या आल्या मुलाची त्याच्या आईची नाळ जोडलेली असते, ती तोडून टाकतात. पण आईच्या मायेची नाळ मात्र आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच तुटत नाही. बाळा, लग्न झाल्यापासून माझं प्रेम, माझी माया, माझं म्हणणं, माझं बोलणं काहीच पोहोचत नाहीये रे तुझ्यापर्यंत. पूर्वी मी न सांगितलेल्या गोष्टी सुद्धा तुला बरोबर कळायच्या. पण आता मी जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगते तरी सुद्धा तू माझ्याकडे दुर्लक्षच करतोयस रे राजा. असं म्हणतात ना, मुलाचं लग्न झालं की आईसाठी तो परकाच होतो. तू माझ्यासाठी परका नाही झालायस. मी गमावूनच बसले तुला. आई, ही झोपलोय असं समजून किती मोकळा बोलतेस ग. असं वाटतंय की समोर बसावं आणि तुझ्या डोळ्यात बघून तुझं बोलणं ऐकावं. पण आता आपण आई मुलगा कमी आणि शत्रूच झालोय ना एकमेकांचे. मला माहित नाही, पण कधी भेटेल मला माझी पूर्वीची काळजी करणारी, माया लावणारी आई. केव्हा भेटेल मला माझा पूर्वीचा सिद्धू? माझी आठवण येते का रे तुला? जशी मला माझ्या जुन्या सिद्धूची यायची. इतकाही दूर नको जाऊस माझ्यापासून की साधं बोलायचं धाडच राहणार नाही माझ्या. लक्ष्मी निवास